जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सोमेश्वरवाडीला. तर सोमेश्वरवाडीमध्ये आपण बघणार आहे गावाकडली एकदम ग्रामीण संस्कृतीमध्ये जे आपलं दररोजची जी असते ग्रामीण संस्कृती ते आपण ह्या उद्यानामध्ये आपण बघणार आहे. तर आपण आलो सोमेश्वर पाषाणमध्ये सोमेश्वरवाडी हे गाव आहे. त्या सोमेश्वर वाडीमध्ये हे उद्यान आहे ग्राम संस्कृती म्हणून. तर आपण आता आतमध्ये जाणार आहे आणि आपण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की गावकडली संस्कृतीचं कसं देखावं केलं. तर आपण जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपले जे ग्राम संस्कृती उद्यान आहे त्याच्यावरती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसत आहे आणि एक दोन सैनिक दिसत आहे आणि शिवाजी महाराजांच्या जिजामाताही दिसत आहेत, आईसाहेब. तर आपल्याला ह्या दरवाज्यातून आतमध्ये जायचंय, तर आपण जाऊया आतमध्ये. मित्रांनो, आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला असा बोर्ड दिसेल गावाकडे जाण्यासाठी वाय टू विलेज. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपलं आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिलं जे दिसत आहे चित्र, हे नंदी बैलाचं आहे. जे की नंदी बैल आपल्या गावामध्ये येत असतो आणि हा नंदीवाला जे गावाकडे बोललं जातं, जे की घरोघरी मागतात धान्य. बघू शकता तुम्ही. तर ह्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, गारुडी आहे जो की नागाचे त्यांचे नाचवण्याचं काम करत आहे पुंगी वाजवून. आणि दोन जे महिला आहेत त्या नागाची पूजा करण्यासाठी आलेल्या आहेत. हा जो क्षण आहे हा गावाकडला नागपंचमीचा जे सण असतो त्या दिवशीचा हा यांनी दाखवलेला आहे ह्या मूर्तीमध्ये. जे की एक पुरुष आहे आणि दोन महिला त्या नागाची पूजा करण्यासाठी पुढे आलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही ह्या बघू शकता या व्हिडिओमध्ये. तर ह्या घरामध्ये सर्व पूर्ण फॅमिली सोबत घरामध्ये देवदेवतांची पूजा चालू आहे. तुम्ही बघू शकता गणपतीची पूजा चालू आहे आणि इथं पुजारी सुद्धा आहे. तर गावाकडलं हे दृश्य तुम्ही बघू शकता. गावाकडे सर्व फॅमिली एक सोबत असते आणि सर्व मिळून घरातला कार्यक्रम असेल, पूजा असेल, ते एक सोबत केली जाते. तर हे पूर्ण त्यांचं असं घर दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या घरामध्ये त्यांची ही पूजा चालू आहे. होऊ शकतात लहान मुलं आहेत, महिला आहेत, जेंट्स पण आहेत, पुरुष. आणि ह्या साईडला जे आहेत हे भटजी बुवा किंवा ब्राह्मण म्हणू शकता, जे की पूजा करत आहेत. तर ह्यामध्ये तुम्ही बघू शकता एक जे की व्यक्ती आहे त्या व्यक्तीला काहीतरी आजार किंवा काहीतरी लागलेला आहे आणि ह्याच्यावरती उपचार करण्यासाठी हे काका आलेत किंवा एक गुरुजी म्हणू शकता किंवा वैद्य बुवा म्हणू शकता तुम्ही ह्याला, की त्याच्यावरती उपचार चालू आहेत. आणि एक जे व्यक्तीला लागलेलं आहे त्यांच्यासोबत हे दोन व्यक्ती आहेत जे की त्यांच्यासोबत आलेले असतील, त्यांना घेऊन. हे गावाकडे तुम्ही परंपरा बघू शकता. आणि इकडं वैद्यांचे घरचे किंवा महिला आहे ते त्यांच्यासाठी पाणी किंवा काहीतरी घेऊन येत आहे. हे त्यांचं असं काहीतरी घर दाखवलेलं आहे, आपण बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये. असं त्यांचं घर दाखवलेलं आहे आणि त्यांच्या घरामध्ये हे त्या व्यक्तीवरती आजारी असेल किंवा काही त्यांच्यावर दुखापत झालेली असेल त्या व्यक्तीवरती उपचार सुरू आहेत. वैद्यभाव इथं बसले आहेत आणि ते असे ह्या दृश्य आपल्याला ह्या चित्रामध्ये किंवा ह्या मूर्त्यांमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. बघू शकता मित्रांनो, तुम्ही लहानपणी सुद्धा गोट्या किंवा काहीतरी खेळलेलं असू शकता तुम्ही. गावाकडं लहान मुलं गोट्या ही खेळत असतात. तर इथं आपल्याला जे दाखवलेलं आहे ह्या मूर्त्यांमधून किंवा ही लहान मुलं जी खेळत आहेत हे गोट्या खेळत आहेत. तुम्ही बघू शकता 3 मुलं आहेत, गोट्या खेळत आहेत. आणि या साईडला त्यांचं फॅमिली दाखवलेली आहे पूर्ण, बघू शकता. इथं जे दाखवलेलं आहे ते मित्रांनो भविष्य बघणारे जे असतात ब्राह्मण, ते दाखवलेलं आहे तिथं. जे की आपण लग्न जमण्यासाठी ब्राह्मणाकडे किंवा पुजाऱ्याकडे जातो, तर ते ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. जे की एक महिला आणि एक पुरुष आहे, ती लग्नाची पत्रिका घेऊन आलेला आहे तिथं गुरुजींना दाखवण्यासाठी. त्या ह्या मूर्तींमधून तुम्हाला दिसत आहे. तिथं असं त्यांचं घर दाखवलेलं आहे आणि इथं एक महिला एक पुरुष बसलेले आहे आणि इथं पुढं गुरुजी बसले, त्यांना जी पत्रिका दाखवून ते काही सांगत आहे असं ह्या दृश्यामध्ये तुम्हाला दिसत आहे. आणि जे हे नेक्स्ट जे घर आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता एक महिला, एक मुलगा आहे आणि एक पुरुष आहे, जे की इथं सावकाराकडे कर्ज घेण्यासाठी आलेले आहेत किंवा त्यांचं कर्ज थकीत असेल ते इथं आलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता एक सावकार आहे आणि सावकार सोबत एक त्याचे वडील किंवा त्या घरातला एक फॅमिली मेंबर असू शकतो, असं ते दृश्य आहे.
जे की गावकड सावकारी चालते हे या दृश्यातून तुम्हाला दिसू शकते. त्या उद्यानमध्ये हे सुद्धा दाखवले त्यांनी. बघू शकता तुम्ही वासुदेव आहे, जे की गावाकडे वासुदेवाची परंपरा आहे. वासुदेव प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन भिक्षा मागतो किंवा धान्य किंवा काय असेल ते मागतो. आणि इथं एक दुकान दाखवलेलं आहे आणि या दुकानमध्ये तुम्हाला बघू शकता एक पुरुष आहे, जे की विकण्यासाठी त्याचे माल आहे. आणि एक मुलगा आहे आणि एक महिला आहे. मुलगा काहीतरी खाताना दिसत आहे आणि तो काहीतरी खरेदी करण्यासाठी आलेला आहे. तुम्ही बघू शकता ह्या दुकानामध्ये. आणि त्या शेजारी वासुदेव सुद्धा आलेला आहे त्या ठिकाणी. इथं तुम्ही बघू शकता हे जे आहे गावाकडला एक कट्टा म्हणू शकता, जिथं की सर्व वयस्कर लोक जे येऊन बसतात. इथं बघू शकता एक चिलीम फुकणारा माणूस आहे, त्याच्या शेजारी एक वयोवृद्ध माणूस बसलेला आहे, जे की हे गप्पा मारत आहेत. किंवा इथं सुद्धा आहेत दोन वयोवृद्ध. एक वयोवृद्ध माणूस इथं कट्ट्यावरती झोपलेला आहे असं ह्या ठिकाणी दाखवलं. किंवा इथं तुम्ही बघू शकता हे जे खेळ करणारे असतात गावामध्ये, गारुड्याचा असेल किंवा हे वेगवेगळं भविष्य सांगणारे जे असतात ते आहे. आणि इथंही दोन व्यक्ती काहीतरी खेळत आहेत कट्ट्यावरती बसून. हे असं हे दृश्य गावाकडली संस्कृती या व्हिडिओमध्ये आपण दाखवतोय. ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एक मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता एक मुलगी आहे आणि एक महिला आहे, की मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी आलेलं आहे. एक हे कालभैरवनाथाचं मंदिर दिसत आहे यामध्ये तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि हे असं मंदिर आहे, हे आपल्याला बघू शकता आपल्या गावामध्ये जे मंदिर आहे ते असं ह्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला बघू शकता. हे असं मूर्ती आहे आतमध्ये. तर बघू शकता हे वारकरी आहेत, हे सर्वजण पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहेत. जे की गावातली एक दिंडी असते ते सर्व पालखीमध्ये जाते, तसं हा क्षण दाखवण्यात आलेला आहे. पुढे बघू शकता तुम्ही तुतारीवाला आहे, वा टाळ मृदुंगवाले आहेत, विणा आहे. सर्व बघू शकता पुरुष महिला सर्व ह्याच्यामध्ये आहेत. सर्व झेंडा पताका घेऊन पालखीला चाललेले आहेत. बघू शकता हे सर्व असे घर दाखवले आहेत शेजारी. इथं बघू शकता तुम्ही तेलाचा घाणा, जे की एक महिला आणि एक पुरुष आहे, त्याच्यामध्ये तेलाचा घाणा केला जातो. आणि हा बैल जो आहे हा गोल गोल फिरून त्याचं तेल काढलं जातं. गावाकडे ही अशी पद्धत असायची अगोदर. बघू शकता एक बाई आहे, जी की चरख्यावरती धागा विणण्याचं काम करत आहे. नंतर इथे एक वयोवृद्ध महिला बसलेली आहे, ही ती धागा काम करत आहे. नंतर तुम्ही आतल्या साईडला बघू शकता एक पुरुष आहे, जो की हे चरख्यावरती धागा विणल्यानंतर इथं जे बनवण्याचं काम करत आहे. हे त्यांचं असं घर आहे. बघू शकता. बघू शकता एक लहान मुलगा आहे आणि एक महिला गाईचं दूध काढत आहे. गावाकडे सकाळ सकाळ दूध काढण्याची प्रथा आहे, जे की गावाकडे दूध काढलं जातं गाईचं. नंतर ह्या साईडला एक महिला आहे, मुलीचं केस विंचरत आहे. नंतर एक छोटी मुलगी आहे, तुम्ही बघू शकता काहीतरी दूध घेण्यासाठी आलेले आहे किंवा काहीतरी घेऊन आलेले तुम्ही बघू शकता. त्यांचं हे घर अशा प्रकारे दाखवण्यात आलेलं आहे. आणि हे तुम्ही बघू शकता असं दूध काढत आहे एक महिला. तुम्ही बघू शकता मित्रांनो एक शिंपी दाखवलेला आहे इथं. हे शिंपीचं घर म्हणू शकता किंवा त्याचं दुकान म्हणू शकता. त्या इथं मशीनवरती बसून तो कपडे शिवण्याचं काम करत असतो. आणि एक माणूस आलेला आहे, जे की कपडे देण्यासाठी आलेला आहे, एक पुरुष. आणि इथं कपडे बिपडे दिसतात तुम्हाला, कपडे वरती ठेवलेले आहेत. तिथे असं घर दाखवण्यात आलंय. एक महिला आहे, जी की हातानं विणकाम करत आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही मशीन आहे ती कपडे विणण्याची. ते तुम्ही बघू शकत आहात, ही जी आहे गावाची पंचायत भरलेली आहे, जे की एक पुरुष आहे शेतकरी आणि एक महिला आहे त्यांचं. आणि हे जे आहेत एक महिला आणि एक तुम्हाला बघू शकता हात मोडलेला आहे त्या पुरुषाचा. आणि एक शेजारी एक त्याचा भाऊ किंवा कोण असू शकतो यांचा. आणि ह्या जे दाम्पत्य आहे दोन शेतकरी, यांचं भांडण झालेलं आहे. त्या भांडणामध्ये हा पुरुषाचा हात मोडलेला आहे. आणि हे जे भांडण मिटवण्यासाठी पंचायत बसले आहेत. तुम्ही बघू शकता एक 5 ते 6 लोक दिसत आहेत, ज्यामध्ये सरपंच असेल किंवा गावातील मेन मेन नेते मंडळी असतील. हे सर्व बसून इथं त्यांचे भांडण मिटवत आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आपापले हे जे आहे मत मांडत आहेत. हे बघू शकता तो हात मोडलेला आहे तो माणूस मत मांडताना दिसत आहे. आणि इथं हे जे शेतकरी आहे आपलं चुकी झाल्यासारखं एक शांत उभा आहे यामध्ये, तुम्ही बघू शकता.
अशी प्रकारे एक पंचायत गावामध्ये होती ती ह्या प्रकारे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. तर ह्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की कासार, जे की गावाकडे कासार असं बोललं जातं, जे की महिलांना बांगड्या भरण्याचं काम केलं जातं. हे बघू शकता, एक महिला आहे जे की बांगड्या भरण्यासाठी आलेली आहे आणि एक पुरुष आहे जो की कासार बोललं जातं गावाकडं. तो बांगड्या भरत आहे त्या महिलाला आणि ही एक मुलगी आहे. ती म्हणत आहे की मला बांगड्या भरायचा आहे आणि एक ही जी महिला आहे तिची आई ती म्हणते की ह्यांचं झाल्यानंतर तू बांगड्या भरून घे, असं ह्या चित्रामध्ये दिसत आहे. बघू शकता आणि इथं त्यांचं बांगड्या भरायचं चालू आहे. हा कासार जो आहे तो महिलाला त्या बांगड्या भरत आहे. तुम्ही बघू शकता. बघू शकता मित्रांनो, ही मुलं काय खेळत आहेत. तुम्ही सुद्धा गावाकडे अशा प्रकारे खेळलेले आहात का बघा. सर्व इथं दिसतात तुम्हाला मुलं काय काय खेळत आहेत. नंतर इथून पुढे आल्यानंतर ही जी गावाकडली आपण जी बैल म्हणतो ती बैल जोडी ह्या ठिकाणी दाखवण्यात आली. बघू शकता ही दोन बैल आहेत आणि ही मुलं इथं खेळत आहेत. कोणता खेळ खेळत आहेत आपल्याला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माहित असेल तर नक्की आपल्याला कमेंट करून सांगा ही मुलं कोणता खेळ खेळत आहेत. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर इथं आपल्याला जे दाखवलेलं आहे ते गावामध्ये लग्नाचा कार्यक्रम चालू आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता इथं वाजंत्री वाले जे आहेत ते उभा आहेत अशा प्रकारे सर्व वाजंत्री मंडळी. नंतर इथं जे आहे अशा प्रकारे हे लग्नाचा कार्यक्रम चालू आहे, जे की तुम्ही बघू शकता नवरा नवरी आहेत, मुलगा मुलगी. नंतर हे जे पुजारी किंवा आपण म्हणू शकतो ब्राह्मण भटजी लग्न लावण्यासाठी आहेत आणि इथे सर्व मंडळी त्यांच्या घरातले उपस्थित आहेत. बघू शकता अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे लग्नाचं जे गावाकडला जे माहोल असतो तो त्यांनी हा आपल्याला इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं वाजंत्री मंडळ आहेत किंवा इथं फोटोग्राफर म्हणू शकता, फोटो काढत आहे आणि इथं लहान मुलं थांबलेले आहेत किंवा एक महिला थांबलेली आहे जे की बघत आहेत हे लग्न कशा प्रकारे चालू आहे असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आपल्या ह्यामध्ये. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आ आई हे मास्तर जे आहेत ह्या मुलांना शिकवताना दिसत आहे, जे की गावाकडे शाळा हे पहिलं खुल्या मैदानामध्ये किंवा झाडाच्या खाली सावलीला भरायची. ही मुलं असे सर्व बसलेले आहेत आणि एक मुलीला मास्तरांनी काहीतरी फळ्यावरती वाचण्यासाठी लावलेलं आहे, ते की मुलगी उभा राहून वाचण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे जे मास्तर आहेत त्यांना शिकवत आहेत. तुम्ही बघू शकता आई ह्या फळ्यावरती लिहिलेलं आहे आणि अशा प्रकारे झाड आहे आणि झाडाखाली हे त्यांची अशी शाळा भरलेली आहे. महिला आहेत जे की इथे एक मंदिर दाखवलेलं आहे, जे की ह्या मंदिरामध्ये ती पूजा करण्यासाठी आल्या आहेत. ह्या साईडलाही दोन महिला आहेत, त्यातली एक मुलगी बघ दिसू शकते आणि एक महिला आहे जे की लहान बाळाला घेऊन पूजेसाठी येत आहे आणि हे मंदिर जे आहे ते अशा प्रकारे दाखवण्यात आलेलं आहे. आणि हे जे दोन महिला आहेत तुम्ही बघू शकता हातामध्ये ताट आहे, एक जे आहे पाया पडत आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं दाखवलेलं गावाकडली जी संस्कृती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करू शकता. ह्यामध्ये एक मंदिर आहे पद्मवती देवीचं. हे गावामध्ये देवीचं मंदिर असतं तसं हे मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं श्रीदेवी पद्मवती देवीचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आपण बघूया अशा प्रकारे मंदिर दाखवलेलं आहे. बघू शकता देवीचं मंदिर अशा प्रकारे मंदिराचा गाभारा आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं हे जे होम हवन करतो ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. नंतर इथं जे समोर बघू शकता तुम्ही हे जे महाराज दाखवण्याचा प्रयत्न केला इथं आणि सर्व लोक त्या महाराजांचं प्रवचन असेल किंवा काय असेल ते ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत. बघू शकता. तर कीर्तन ही एक पारंपरिक कला आहे, जे की इथं कीर्तन ऐकण्यासाठी हे सर्व बसलेत. महिला किंवा पुरुष हे सर्वजण इथं कीर्तन ऐकण्यासाठी बसले आहेत आणि हे जे आहेत हे कीर्तन सांगण्याचं काम करत आहेत. महाराज आहेत आणि सर्व मन लावून ऐकत आहेत. ही एक गावाकडली एक जुनी परंपरा किंवा लोकांना आवडता एक छंद म्हणू शकता. कीर्तन त्यातून गावाची संस्कृती जपण्याचा प्रयत्न होतो. त्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, कडक लक्ष्मी जे की पोतराज इथं जे आहे कडक लक्ष्मी आहे हे डोक्यावरती घेऊन गावोगावी फिरणारी लोक असतात, तुम्ही बघू शकता. आणि हे जे आहे आपण गावकर जे म्हणतो गुबू गुबू जे वाजवतात आणि हा जो मुलगा आहे त्या महिलाच्या पाठीवरती बांधलेला आहे. अशा प्रकारे ते गावोगावी फिरून देवीचा गजर करतात किंवा ते धान्य मागतात
आणि हे लोक बघू शकता इकडे एक महिला आहे जी की त्यांना धान्य वाढवण्यासाठी येत आहे आणि मुलगी जी आहे तिथे वाजवतात किंवा ते जे पोतराज आहे हसूड मारतात अंगावरती ते बघत आहे मुलगी बघू शकता. आणि ह्या साईडला एक महिला आहे त्यांच्या पाठीमागं ते किती पाणी घेऊन चाललेली आहे बघू शकता ह्या चित्रामध्ये अशा प्रकारे दाखवलेलं. आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर एक काका हलवाई किंवा हलवाईचं एक दुकान म्हणतो ते दाखवलेलं आहे जे की इथं बघू शकता. एक मुलगा आहे खात आहे काहीतरी मिठाई किंवा काय आणि एक पुरुष आहे जे की ही मिठाई विकण्यासाठी बसले त्यांचं हे दुकान आहे. इथे एक आतमध्ये मुलगी एक आहे आणि महिला जी आहे ही घेण्यासाठी आलेली आहे काहीतरी मिठाई बघू शकता अशा प्रकारे दाखवलेलं आहे. आणि नंतर त्याच्यानंतर पुढे जे आहे हे एक महिला आहे जी की रांगोळी काढत आहे मुलगी याचं घर आहे तिच्या घरात मग आई काहीतरी काम करत आहे तुम्ही बघू शकता काम करत आहे तिची आई. नंतर इथे ही मुलगी रांगोळी काढत आहे घराभोवती. त्याच्यानंतर इथं शेजारी जे आहे ते एक शेळी म्हणू शकता याला शेळी किंवा मेंढी ते दाखवलेलं आहे. इथं शेजारी घरामध्ये एक महिला आहे आणि इथं आतमध्ये एक मुलगी आहे त्यांची. त्याच्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो एक महिला आहे कपडे धुवत आहे. इथं कोंबडे दाखवले आहेत गाव कोंबडा. नंतर इथे एक अत्तार बनवण्यात आहेत जे की नैसर्गिक अत्तार बनवतात ते इथं दाखवण्यात आलं. एक मुस्लिम मुलगा आहे आणि एक चाचा दाखवलेला आहे जे की मुलगा त्यांच्याकडे अत्तर घेण्यासाठी आलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं असं लिहिलेलं आहे. सुगंधी वनस्पती फुले मुळ्या अशा नैसर्गिक गोष्टींच्या द्रव्यापासून अत्तर बनवताना अत्तर हा अरेबिक शब्द असून अत्तर सुगंधी तेल बनवणारे व त्याचा व्यापार करणारे अत्तर असं यांनी या अत्तर बनवण्याचं दाखवलंय. नंतर इथं शेजारी तुम्ही बघू शकता एक महिला जी आहे हे भांडी घासत आहे. नंतर इथं हे जे आहे मूर्त्या घडवण्याचं जे की काम चालू आहे. तर एक पुरुष आहे जे की इथं देवीची मूर्ती घडत आहे. नंतर इथं आतमध्ये बघू शकता एक त्यांचा मुलगा आहे पाणी घेऊन आलेला आहे. इथं सुद्धा मूर्त्यांचं काम चालू आहे. हे दगडांमध्ये मूर्त्या घडवण्याचं काम चालू आहे बघू शकता. आणि आपण शिल्पकार किंवा आपण मूर्ती बनवणारे बोलू शकतो यांना. ते जे बघू शकता मित्रांनो एक महिला जी आहे मुलाची शी धुत आहे. नंतर इथे एक बकरी आहे मेंढी. नंतर इथं जे दुकान आहे हे जे आहे डब्बे बनवणारा डब्यांचं दुकान आहे तर डब्बे बनवणारा माणूस आहे तुम्ही बघू शकता. आणि ही जी फॅमिली आहे एक महिला जी की त्याची मुलाची शी धुत आहे बघू शकता. तर तुम्ही मित्रांनो हे बघू शकता म्हैस आहेत जी की म्हशी धुवायचं काम चालू आहे. एक पुरुष आहे जे की म्हशी धुवत आहे आणि एक ह्या साईडला बघू शकता मुलगा आहे जो की म्हशीवरती बसून जे की गावकरी मुलं म्हशीवरती खेळत असतात ते ह्या आपल्याला ह्या दृश्यात दिसत आहे. ही म्हशी धुवत आहे आणि हा मुलगा म्हशीवरती बसून खेळत आहे आणि एक हे साईडला म्हैस आहे. अशा प्रकारे हे गावाकडलं वातावरण दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो ह्यामध्ये बघू शकता तुम्ही जे की महिला आहेत एक मुलगी आहे ही लाकडं घेऊन चालले आहेत घरी जे की आपले जी स्वयंपाकासाठी किंवा चुलीसाठी लाकडं लागतात ती लाकूड तोडून शेतातून घेऊन चालले आहेत घराकडे. त्याच्यातला एक पुरुष आहे जे की हातामध्ये कुऱ्हाड आहे जे की लाकूड तोडून खांद्यावरती घेऊन चाललेला आहे. त्याच्या पाठीमागे एक मुलगा आहे त्याच्या हातात एक चाकू सारखा एक किंवा कोयता म्हणू शकता जे की लाकड तोडण्यासाठी लागतो असं हातामध्ये घेऊन चाललेलं आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दाखवतो ह्या साईडला धनगर समाज ह्यांचे जे दाखवलेलं आहे. हे जे सर्व मेंढ्या आहेत किंवा बकरी शेळ्या हे सर्व दाखवले आहेत. एक महिला आहे आणि एक मुलगा आहे जे की धनगरी पेहराव केलेला आहे. धनगरी यांचं जे आहे धनगर समाजाचं मेंढी पालन करायचं गावाकडली जी परंपरा ती ह्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहुतेक 10-15 एक मेंढी शेळ्या हे दाखवलेल्या आहेत आणि एक महिला आहे अशा प्रकारे ह्यामध्ये दाखवलेलं आहे. तर इथं बघू शकता बिबट्या दाखवलेला आहे. बिबट्याची 2 पिल्लं आणि एक नर मादी दाखवलेले आहे जे की आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बिबट्याचं प्रमाण वाढलेलं आहे ते ह्याच्यामध्ये सुद्धा दाखवलं जे की गावाकडे बिबट्या दिसतात ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. इथं बिबट्याची पिल्लं आणि बिबट्या नर मादी दाखवलेलं आहे. नंतर पुढे तुम्ही बघू शकता इथं सिंह दाखवलेला आहे. सिंह आणि नर मादी असं दोन्ही दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता. दोघे ह्यामध्ये असं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघू शकता वाघ हे दाखवलेलं आहे ह्याच्यामध्ये बघू शकता 2 ते 3 वाघ आहेत. नंतर ह्याच्या पुढं झेब्रा आहे बघू शकता. त्याच्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो एक माकड आहे जे की केळी खात आहे.
आणि नंतर इथं वानर आहेत, एक पिल्लू त्याच्या अंगावरती बसलेलं आहे. या साईडले माकडं दाखवलेले आहेत जे की हातामध्ये केळी घेऊन आहेत, बघत आहेत. नंतर ह्या साईडला अस्वल आहे, अस्वलाचं पिल्लूही दाखवलेलं आहे, वरती बघू शकता. त्याच्यानंतर इथं दोन हरण असं दाखवलं, हरण बघू शकता, जे की हे गावाकडे जंगल किंवा शेतामध्ये दिसतात. हे अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर इथं बघू शकता मित्रांनो, हा जो आहे हा पाटलाचा वाडा दाखवलेला आहे. गावातल्या पाटलाचा जो वाडा आहे, असा रुबाबदार आणि शानदार आहे. तुम्ही बघू शकता, हा जो वाडा आहे त्या वाड्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं पाटलाच्या घरामधले मेंबर बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता. एक एक माणूस आहे, जे पुरुष, एक डॉग कुत्र दाखवलेलं आहे इथं, आणि पाटील पाटील बसलेले इथे शेजारी, त्यांच्या घरातील कामगार बसले आहेत. वरती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, बघू शकता. असं घरामध्ये त्यांचं बसण्याचं आहे, आणि त्यांची पाटलाची मुलं जी आहेत तिथं खेळत आहेत, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे झोका बांधून गावाकडे खेळत आहेत. नंतर हे जे आहे तसं घर दाखवलेलं आहे त्यांचं, बघू शकता. इथं त्यांचं असं घर आहे, घरामध्ये महिला दिसत आहेत, पान आहे, लहान बाळ बघू शकता. आणि अशाला गाईचा गोठा आहे, बघू शकता. सर्व गायी या साईडला बांधलेल्या आहेत. आतमध्ये तुम्ही बघू शकता, आतमध्ये सर्व गायीच आहेत, सर्व गायीचा गोठा तुम्ही बघू शकता. असा या साईडला म्हशी आहेत, या साईडला जर्सी गाय आहे. अशा प्रकारे हा पाटलाचा वाडा आणि पाठीमागच्या साईडला गोठा आहे, बघू शकता. अशा प्रकारे गावाकडली जी घरं असतात, तो ह्या प्रकारे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. सर्व अशी घरं जी आहेत लाईनीन आहेत. हा जो आपण आता बघितला तो जस्ट पाटलाचा वाडा आहे पुढचा, आणि हा जो आहे पाटलाचा जे गोठा म्हणतो गायींचा, तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या साईडला असे घर आहेत. इथं तुम्ही बघू शकता तांबट, जे की तांब्याची भांडी बनवणारा माणूस आहे, त्याचं असं घर आहे अशा प्रकारचं. त्याच्यानंतर हा पुढं जो आहे लोहार आहे, जे की घरामध्ये लोखंडाच्या वस्तू किंवा कुऱ्हाड बनवण्याचं काम चालू आहे, बघू शकता. अशा प्रकारे एक पुरुष आहेत, तीन ते चालू आहे. इथं मेंढी आहे, त्या साईडला शेळी आहे, बघू शकता. असं हे लोहाराचं काम चालू आहे. इथं बघू शकतो तुम्ही बैलगाडी शर्यतीला जाणारा मर्द असं दाखवलेला आहे, जे की इथं बैलाची जोड आहे, आणि एक पुरुष आहे जो की बैल धरून थांबलेला आहे. आणि इथं हा जो आहे पुरुष, ज्याचं टिक्का लावून जे हे केले जाते, त्या मर्द जो आहे तो शर्यतीला निघालेला आहे, असे ह्या दृश्यामध्ये दाखवलेला आहे. की त्याच्या घरची जी की तिची पत्नी असू शकते, आणि ही मुलगा आणि घरची एक फॅमिली मेंबर असे त्याचे औक्षण करत आहेत, जे की तो बैल शर्यतीला चाललेला आहे, जे की हे दोन बैल घेऊन. इथं बघू शकता तुम्ही, ही न्हावी आहे. न्हावी जो आहे एक पुरुष दिसतोय, आणि एक वृद्ध आहे, जे की त्याची दाढी करायचं काम चालू आहे. आणि एक मुलगा जो आहे हा वेटिंगला थांबलेला आहे केस कापण्यासाठी, असं ह्या चित्रामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. नंतर पुढे जो आहे हा इस्त्रीवाला आहे, जो की इस्त्रीचं काम चालू आहे त्याचं. गावातले लोकांचे जे काही कपडे असतात ते इस्त्री करून द्यायचं, तो काम करतो. आणि असं त्याचं घर दाखवलेलं आहे, बघू शकता. त्यानंतर हा जो पुढा आहे, एक शेळी आहे, आणि नंतर एक गाढव जे आहे दाखवलं आहे, गाढवाच्या पाठीवरती वजन दिलेलं आहे. आणि ही जी बाई आहे दिसू शकते तुम्हाला ह्या चित्रामध्ये. हे जे चित्र जे दाखवलं हे धोब्याचं आहे, जे की गावातली लोकांचे कपडे जे आहेत यांच्याकडे दिले जातात. आणि लोक हे जे आहेत हे असे प्रकारे नदीवरती किंवा विहिरीवरती जाऊन हे कपडे धुवून असे गाडावरती कपडे जे बांधले वज, आणि ते अशा प्रकारे घरी घेऊन जाताना असं चित्र दाखवलेलं. इथं बघू शकतो मित्रांनो, हे जे आहे हे चांभाराचं दुकान आहे, जे की चपल्यांचं, कोल्हापुरी चप्पल असेल किंवा अनेक कोणते चप्पल असेल त्याचं काम केलं जातं इथं, जे की तुटलेले असेल किंवा नवीन खरेदी विक्रीचं इथं काम केलं जाते. अशा प्रकारे एक वयोवृद्ध आहे, त्यांच्या चपलीचं काम झालेलं आहे, ते त्यांना देतानाच असं चित्र दाखवलेलं आहे. आतमध्ये एक आहे वृद्ध, तो चपलीचं काम करत आहे, शिवण्याचं, बघू शकता. त्याच्यानंतर इथं शेजारी जे दाखवले खाटी, जे की बोकड कापतात किंवा ते बोकडाचं मटण जिथं भेटतं ते असं दाखवलेलं आहे. इथं असं बोकडाचं जे मांस आहे असं लटकवलेलं दाखवलेलं आहे. इथे एक बकरी दाखवलेली आहे इथं बांधलेली, आणि एक माणूस जे आहे म्हणजे जे की एक पुरुष आहे, ते चिकन घेण्यासाठी किंवा मटण घेण्यासाठी ह्या ठिकाणी आलेला आहे. आणि एक इथं जो मटण विकणार आहे तो असं त्यामध्ये कापणारा दाखवलेला आहे, कापताना असं
दृश्य दाखवलेलं आहे मध्ये. बघू शकता हे जे आहे कुंभाराचं दाखवलेलं आहे. इथं माती तोडवायचं काम चालू आहे. बघू शकता एक मुलगा माती तोडवत आहे. इथे मुलगी आहे की हातामध्ये भांड घेऊन आहे. इथं पुरुष आहे हा मडके घडवण्याचं काम करत आहे चक्करवरती. लेडीज एक बसले महिला ती एक काम करत आहे. बघू शकता अशा प्रकारे एक कुंभाराचं घर दाखवलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो ही जी आहे मासे विकण्यासाठी एक बाई बसलेली आहे किंवा महिला बसलेली आहे आणि लोक इथं खरेदी करण्यासाठी येत आहे असं दृश्य दाखवलेलं आहे बाजारामधलं. नंतर त्याच्यानंतर इथं पुढे जे बघू शकता तुम्ही इथं कुस्तीचा आखाडा आहे जे की इथं आपले कुस्ती हे रांगडा खेळ म्हणलं जातं गावाकडला. इथं कुस्ती खेळायचा कार्यक्रम चालू आहे आणि इथं सर्व लोक बघण्यासाठी आहेत. नंतर इथं पंच पण आहेत. इथं 2 ठिकाणी कुस्ती चालू आहे. त्यानंतर तुम्ही पुढे बघू शकता इथं मार्केट चालू आहे. पूर्ण मार्केट असं दाखवून त्यानंतर इथं जे आहेत तर डान्सचा कार्यक्रम चालू आहे बघू शकता. आणि इकडे अशा प्रकारे सर्व दाखवलं आहे. ते दसऱ्याचं पण दाखवलं आहे की रावणाला रामाने मारलेलं आहे ते दृश्य सुद्धा आपल्या त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. गाव सांस्कृतिक उद्यान सोमेश्वरवाडी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व आपलं हे जे ग्राम उद्यान जे आहे सांस्कृतिक उद्यान सोमेश्वरवाडी हे पाषाणच्या जवळच आहे. त्यामध्ये हे आपण ज्या पूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही जे की अशा प्रकारे ते गावाकडली जी संस्कृती आहे ह्यामध्ये दाखवलं. तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा. एक 50 रुपये तिकीट आहे या ठिकाणी. तुम्ही 50 रुपये हे सर्व आपल्या जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं हे सर्व तुम्ही ह्या आपल्या ह्याच्यामध्ये बघू शकता. तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्याला कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.